नमस्कार. मी माधुरी इनामदार आज तुम्हा सर्वांसमोर एक वेगळा उपक्रम घेऊन मी आलेली आहे. कोरोना काळामध्ये माझ्या भावाने ही एक डायरी माझ्याकडे दिली. यामध्ये खूप साऱ्या छान छान जुन्या कविता, काही त्याला आवडलेल्या कादंबरी कथांमधील उतारे आणि गुलजारजींच्या थोड्या शायऱ्या आहेत. पण या डायरीमध्ये सगळ्यात जास्त कविता आहेत. या सर्वांचे जमेल तसे मला तुम्हा सर्वांसमोर अभिवाचन करायला आवडेल. तर त्यामधीलच आज एक मी पहिली कविता तुमच्यापुढे सादर करत आहे. ही पहिली कविता आहे ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवी यांची. ही मूळ कविता हिंदी आहे, त्याचा हा मराठी अनुवाद आहे. आलास? ये, दार उघडच आहे, आत ये. पण क्षणभर थांब. दारातील पाय पुसण्यावर अहंकार झटकून ये. भिंतीला बिलगून वर चढलेल्या मधुमालतीच्या वेलावर नाराजी सोडून ये. तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये. बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये. पायातल्या चपलाबरोबरच मनातली नकारात्मकताही काढून ठेव. बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून थोडा खोडकरपणा मागून आण. गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू चेहऱ्यावर लावून आण. ये, तुझी सारी दुःख, सारे प्रश्न माझ्यावर सोड. तुझ्या दमल्या भागल्या जीवाला प्रेमाच्या 4 गोड शब्दांचे विंझण वारे घालते. ही बघ, तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी. सूर्य क्षितिजाला मानलाय आणि आकाशी गुलालाची उधळण केली आहे. आणि प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर चहा उकळत ठेवलाय. तो घोट घोट घे. ऐक ना, इतकंही अवघड नाही रे जगणं. फक्त तू माणूस बनून ये. किती सुंदर आहे ना ही कविता. मला खूप आवडली. ह्यातले शब्द त्यातील खोल अर्थ मनात झिरपत राहिला. तुम्हाला आवडली का? कळवल्यास खूप छान वाटेल. नमस्कार.